नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुजमध्ये आपलं स्वागत. हितगुजमध्ये आपण नेहमी चर्चा करतो विविध विषयांच्या मार्गदर्शनासंदर्भातली, आणि ते विषय जर असतील शिक्षणासंदर्भात तर नक्कीच तुमच्यासाठी, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच आणि पालकांसाठी हे महत्त्वाचे आहेत. 12वीचे रिझल्ट तर आता लागले आहेत. आता 12वी नंतर पुढे काय हा प्रश्न तुम्हाला सतावतोय. तुम्ही खूप मोठं यश मिळवावं यासाठी झी 24 तास देखील नेहमीच प्रयत्नशील असतं, आणि त्याच दृष्टीने हा खास करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. 12वी नंतर काय, भविष्यात तुम्हाला लाखोंच्या सॅलरी कशा मिळतील, तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमन होऊन लाखो करोडोचं उत्पन्न कसं कमवाल, 12वी नंतर इंटरनॅशनल करिअरसाठी तुम्ही स्वतःला कसं तयार करायचं, या सर्व प्रश्नांच्या मार्गदर्शनासाठी आज आपल्यासोबत आहेत शिक्षण तज्ज्ञ आणि CA निलय मेहता सर. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार सर. निलय सर हे निलया एज्युकेशन ग्रुप पुणे व नाईब इंटरनॅशनल बिझनेस कॉलेजचे संस्थापक आहेत. नाईब इंटरनॅशनल बिझनेस कॉलेजचे स्मार्ट BBA व स्मार्ट BCom हे आधुनिक ग्रॅज्युएशन्स जॉब, बिझनेस किंवा इंटरनॅशनल करिअरमध्ये खात्रीशीर यश देणारं करिअर म्हणून ओळखले जातात. स्मार्ट BBA आणि स्मार्ट BCom करून ही स्वप्न कशी पूर्ण करता येऊ शकतात याची माहिती आज आपण निलय मेहता सरांकडून घेऊयात. सुरुवात करूयात की सर, तुम्ही स्मार्ट BBA आणि स्मार्ट BCom हे कोर्स आहेत, हे नक्की काय आहे, म्हणजे स्मार्ट हा काय प्रकार आहे? स्मार्ट BBA आणि स्मार्ट BCom हे 12वी नंतरचे असे आधुनिक कोर्सेस आहेत की जे प्रत्येक मुलाला जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये, फॅमिली बिझनेसमध्ये लागणारे सगळे प्रॅक्टिकल स्किल्स, टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, लीडर स्किल्स शिकवून स्मार्ट करतं. आणि स्मार्ट झालेल्या अशा प्रत्येक मुलाला जॉब असू किंवा बिझनेस, फॅमिली बिझनेस असू किंवा इंटरनॅशनल करिअर ह्याच्यामध्ये 100% गॅरंटीड सक्सेस देतं. असे हे 2 कोर्सेस आहेत. त्यातला पहिला जो आहे ना स्मार्ट BBA, तो तर अगदी ट्रेडिशनल BBA किंवा MBA पेक्षा खूप हायर प्रॅक्टिकल आणि ऑलराऊंडर असा कोर्स म्हणून ओळखला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये 3 वर्षात पुणे युनिव्हर्सिटीच्या BBA सोबत सगळं प्रॅक्टिकल नॉलेज, बिझनेसला लागणारं, इंटरनॅशनल बिझनेसला लागणारं, त्यातली टेक्नॉलॉजी, मुलांचं कम्युनिकेशन घडवणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्यांना सक्सेससाठी 100% रेडी केलं जातं आणि सक्सेस दिलं जातं. आणि सक्सेस सोबत ह्या स्मार्ट BBA मध्ये ह्या मुलांना स्पोर्ट्स, म्युझिक, हेल्थ वर्कआउट, त्याच्याबरोबर मेडिटेशन, लाईफ लर्निंग या सगळ्यातून एक आदर्श व्यक्तिमत्व बनवलं जातं. असा हा पहिला स्मार्ट BBA मुलांना सक्सेस सोबत एक आदर्श आयुष्यही देतो. आणि स्मार्ट BCom जो आहे तो 12वी नंतर झटपट जॉब देणारा आणि पटपट ग्रोथ करणारा कोर्स म्हणून ओळखला जातो. पुणे युनिव्हर्सिटीच्या BCom सोबत पहिल्या वर्षी इथेही जॉबमध्ये लागणारे प्रॅक्टिकल स्किल, GST, इन्कम टॅक्स अकाउंट, टॅली, SAP सगळे इंटरव्ह्यूचे स्किल्स, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करून घेतली जाते. आणि दुसऱ्याच वर्षात BComच्या ह्या मुलांना 2 लाखापर्यंतची सॅलरी दिली जाते. अशा पद्धतीनं स्मार्ट BCom पण जॉब ओरिएंटेड असणारा ट्रेडिशनल BCom पेक्षा खूप हाय लेवलचा असा BComचा कोर्स आहे. सर, तुम्ही आता ही माहिती सांगितली, काही माहिती तुम्ही दिलीत, पण नक्की याची वैशिष्ट्य काय आहे की ज्यामुळे हे 2 कोर्स उत्तमरित्या प्रसिद्ध देखील झालेत? हां, कारण हे जी पहिली खासियत 100% प्रॅक्टिकल स्किल्स. आज भारतातलं बरंचसं ट्रेडिशनल एज्युकेशन हे फक्त पुस्तकी ज्ञान देत आहे. अगदी कोरोनामध्ये तर फक्त डिग्री मिळाल्यात आणि मुलं तयारच झाली नाही आहेत. त्याच्या उलट हे स्मार्ट BBA आणि स्मार्ट BCom मुलांना प्रॅक्टिकली रेडी करतायत. हे जे सिलेबस असे तयार केलेत जे इंडस्ट्रीला लागत आहेत, जे बिझनेसला लागत आहेत, त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग आहे, मॉडर्न काळाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, ह्या सगळ्यांचा अंतर्भाव, सगळे लेटेस्ट सॉफ्टवेअर ह्या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. त्याच्यामुळे पहिलं वैशिष्ट्य ह्या कोर्सेसचं हा 100% प्रॅक्टिकल स्किल्स देऊन प्रत्येक मुलाला कॉन्फिडंट बनवतो. हे जे दुसरी खासियत म्हणजे 100% पर्सनल अटेन्शन. असं एकमेव कॉलेज असेल कदाचित नाईब कॉलेज की जिथं 40च मुलांना ॲडमिशन दिली जाते एका वर्गात. प्रत्येकाकडे पर्सनल अटेन्शन देऊन त्याला इन्स्पायर करून त्याला बोलायला लावणं, प्रोजेक्ट कंप्लीट करून घेणं आणि इन्श्युअर करणं की प्रत्येकजण यशस्वी होतं. ही दुसरी खासियत. आणि तिसरी खासियत ह्या दोन्ही कोर्सची म्हणजे 100% सक्सेस. तुम्हाला जॉबमध्ये जायचं आहे, मोठ्या मोठ्या लाखोंच्या जॉबपर्यंत आम्ही 100% गॅरंटीने पोहोचू. तुम्हाला बिझनेस किंवा फॅमिली बिझनेस करायचा आहे, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला इंटरनॅशनल करिअर करून UK, USला जायचं आहे, MBAला, CFAला, तर तिथंही तुमचा पूर्ण बेस नाईब पक्का करेल. अशी ही खास 3 वैशिष्ट्य आहेत नाईबची. सर, स्मार्ट BBA कोर्स हा तुम्ही मगाशी बोलताना म्हणाल की ट्रॅडिशनलपेक्षा वेगळा आहे. हे नक्की काय आहे, म्हणजे वेगळेपणा काय आहे त्याचा? हो,
हा स्मार्ट BBA ट्रेडिशनल BBAच काय तर MBA पेक्षाही हायर प्रॅक्टिकल आणि ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. खरंच खूप अफलातून आहे हा कोर्स, खूपच सुंदर आहे. पहिली गोष्ट हा हायर का तर कुठल्याही ट्रेडिशनल BBA किंवा MBA कॉलेजचे टॉप 5 मुलं बोलवा, त्यांचे टॉपर 5 आणि माझ्या स्मार्ट BBAचे मी 5 टॉपर बोलवतो. माझ्या स्मार्ट BBAच्या टॉपरचं प्रॅक्टिकल स्किल ह्या कुठल्याही ट्रेडिशनल BBA MBAच्या स्टुडंटपेक्षा हायर असेल, म्हणून हा कोर्स हायर आहे. तो अजून एका कारणाने हायर आहे. कुठलाही ट्रेडिशनल BBA किंवा MBA HR, मार्केटिंग, फायनान्स यातल्या एका क्षेत्रात स्पेशलायझेशन घडवतो, पण तोच स्मार्ट BBA मात्र HR, इंटरनॅशनल बिझनेस, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, एंटरप्रेन्योरशिप, फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट अशा 7 प्रकारच्या सर्व क्षेत्रांमध्ये मुलांना स्पेशलाइज स्किल देतो, म्हणून हा हायर आहे. दुसरी गोष्ट प्रॅक्टिकल आहे, कारण सिलेबस प्रॅक्टिकली डिझाईन केला आहे. नुसतं तेवढंच नाही, आमचे शिक्षक पण नाईब कॉलेजचे असे आहेत की ज्यांनी प्रॅक्टिकल बिझनेसमध्ये जॉब केलेले आहेत. लिटरल लाईफमधल्या बिझनेसमनला आम्ही टीचर्स म्हणून बोलवतो. फ्रँचायझीचं ट्रेनिंग द्यायला येवले सर आले होते, चकोर गांधी सर सारखे सर येतात ज्यांनी आयुष्याची 40 वर्ष बिझनेसमध्ये घातलेली आहेत. म्हणजे टीचर प्रॅक्टिकल आहेत. 200 कॉम्प्युटरच्या लॅब आहेत. प्रॅक्टिकल कामात लागणारी टेक्नॉलॉजी शिकवतोय, त्याच्यावरती शेकडो प्रोजेक्ट्स कंप्लीट करून घेतोय. इंडस्ट्रीच्या व्हिजिट्स, लर्न फ्रॉम लीडर्स सारखे प्रोग्राम प्रचंड प्रॅक्टिकल पद्धतीनं शिकवल्यामुळे इथला मुलगा एकदम कॉन्फिडंट बनतो आहे. आणि ही सगळ्यात मोठी खरं तर ताकद आहे ह्या कोर्सची. आणि त्याच्यामुळं हा कोर्स प्रॅक्टिकल मानला जातो, हायर प्रॅक्टिकल आणि ऑलराऊंडर. कारण एकमेव कॉलेज आहे जे मुलांचं कल्चर घडवत आहे, त्यांना आदर्श माणूस घडवत आहे, त्यांच्या हेल्थची काळजी घेत आहे, त्यांना योग, कदाचित त्याच्याबरोबर हेल्थ वर्कआउट ह्या गोष्टी देत आहे, त्यांना हॅप्पी करण्यासाठी स्पोर्ट्स आहे, ट्रेकिंग आहे, म्युझिकचं ट्रेनिंग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून संपूर्ण ऑलराऊंड डेव्हलपमेंट करणारं स्मार्ट BBA MBA किंवा ट्रेडिशनल BBA पेक्षा हायर प्रॅक्टिकल आणि ऑलराऊंडर म्हणून ओळखलं जात आहे. सर, म्हणजे तुमचा जोर जो आहे तो प्रॅक्टिकल या शब्दावर आहे. थोडंसं प्रॅक्टिकली विचारतो की BBA साठी कोण ऍडमिशन घेऊ शकतं किंवा कोण करू शकतं हा कोर्स, आणि कोर्स केल्यानंतर कुठले कुठले करिअरची दारं उघडी होतात, कुठले करिअर करू शकतात? ह्या स्मार्ट BBAला 12वी कॉमर्स किंवा सायन्स झालेल्या मुलांना 40च मुलांना ॲडमिशन दिली जाते. आणि त्या मुलांनी ह्या कोर्सला येतात की ज्यांना एकतर कॉर्पोरेट जॉबमध्ये खूप हाय लेवलचे जॉब करायचे आहेत, किंवा बिझनेस आणि फॅमिली बिझनेसमध्ये खूप मोठं सक्सेस मिळवायचं आहे, किंवा ज्यांना इंटरनॅशनल करिअर करायचं आहे, इंटरनॅशनल MBA CFA सारखे. सो अगदीच उदाहरणं द्यायची झाली तर दिया जैन सारखी, अर्पित कारवा लातूरवरनं आहेत, चिन्मय कारवा त्यांच्यासारखी, किंवा गडहिंग्लजचा शक्तीचं उगुले आहेत, ह्यांचे फॅमिली बिझनेस आहेत. किंवा त्यातले काही मुलं आहेत की ज्यांची त्यांना स्टार्टअप चालू करायचे आहेत, म्हणून ते इथं आले आणि पुढे सक्सेसफुल झाले. 50-60% मुलं जॉबसाठी म्हणून येतात की अरे BBA झाल्याच मला 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाखाचा जॉब मिळतोय आणि पुढे मी MBA करू शकतोय, ती येत आहेत. आणि काही मुलं, मिताली वाणीसारखी पुण्यातल्या वाणी इंडस्ट्रियलिस्टची मुलगी आहे, तिला इंटरनॅशनल MBA करायचं होतं म्हणून तिनं स्मार्ट BBA केला, कारण हा फाउंडेशन पक्क करतोय. गुजरातचा यश पटेल त्यानं केलं कारण त्याला CFA जायचं होतं आणि आज तो CFA मध्ये यशस्वी होतोय कारण त्याचा बेस पक्का झालाय. तो अशा तिन्ही प्रकारच्या मुलांनी ज्यांना जॉब, बिझनेस किंवा इंटरनॅशनल करिअर करायचं, यांनी हा कोर्स अवश्य करावा असा आहे हा नाईबचा स्मार्ट BBA. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 40 सीट्स आहेत, त्यामुळे तुम्ही तातडीनं त्यांना संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला या वर्षीची जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि तो कोर्स करून तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यासाठी आणि शैक्षणिक करिअरसाठी होऊ शकतो. सर, BBAच्या संदर्भात आपण बोललो, स्मार्ट BBA संदर्भात आपण बोललो. स्मार्ट BCom हा कोर्स जो आहे किंवा ही जी पद्धत आहे ही ट्रॅडिशनलपेक्षा वेगळी आहे, ती काय आहे? स्मार्ट BCom ट्रेडिशनल BCom मध्ये नुसतं पुस्तकी ज्ञान मिळतं, 3 वर्षात मुलं रेअरली कॉलेजला जातात. ते स्मार्ट BCom मध्ये ह्यांना पूर्ण प्रॅक्टिकल स्किल्स दिले जात आहेत. ह्या मुलांचं कम्युनिकेशन डेव्हलप होत आहे, इंडस्ट्रीला लागणारे स्किल्स डेव्हलप होत आहेत. हा पहिला फरक. दुसरा सगळ्यात मोठा फरक म्हणजे पर्सनल अटेन्शन, जे 40 मुलं घेऊन आम्ही प्रत्येकाला इम्प्रूव्ह करतोय. असं नाही की फक्त टॉपचीच मुलं ग्रेट झाली आहेत, प्रत्येक मुलगा जो अभ्यास करतोय तो प्रत्येक मुलगा ग्रेट होतोय. तिसरी गोष्ट, जॉब, झटपट जॉब आणि पटपट ग्रोथ देणारं असं हे करिअर. अरे 1 वर्ष झालं की तुम्हाला जॉबला लागतोय, म्हणजे 18व्या वर्षीच हा मुलगा जॉबला लागतोय आणि पुढे
ग्रॅज्युएशन होईपर्यंत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आला, सॅलरी 50-60% वाढली, वयाच्या 25 पर्यंत हा स्मार्ट बीकॉमचा मुलगा 7-8 लाख 10 लाख वार्षिक कमवायला लागतो आणि त्याचं लाईफ सेटल होतं. ह्या सगळ्यात मोठा बेनिफिट ट्रेडिशनल बीकॉमच्या तुलनेत होतोय. आणि पुढचा फायदा म्हणजे अगदी 10 ते 12 लाखाचा फायदा होतोय तुमचा. तो कसा? कारण ट्रेडिशनल बीकॉम करून जर जॉब मिळवायचा आहे तर 3 वर्षाचं बीकॉम प्लस 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन 5 वर्षाचं शिक्षण घ्यावं लागतं. ह्या 5 वर्षाच्या शिक्षणाला साधारणतः 6 लाखाचा खर्च येतो आणि मग त्याच्यानंतर जॉब लागायची शक्यता तीही गॅरंटी नाही. तेच जर स्मार्ट बीकॉम साईडला आलो आपण तर 3 वर्षाची फी 1.5 लाख रुपये. पहिल्या वर्षी स्किल्स देऊन लगेच जॉबला लागतो. म्हणजे 1 वर्ष सोडलं तर इथल्या तुलनेत 4 वर्ष जॉब एक्स्ट्रा मिळाला. त्या जॉबमध्ये आपण कमवतो कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये. म्हणजे इथं तुमची 6 लाखाची कमाई झाली आणि इथं 6 लाखाचा खर्च होतोय ट्रेडिशनल पद्धतीमध्ये. म्हणून स्मार्ट बीकॉमची बाजू ही ह्याच्यापेक्षा ट्रेडिशनलपेक्षा 10 ते 12 लाखाचा फायदा करून देते. असे असंख्य फायदे तुम्हाला वेगळे आहेत ट्रेडिशनल बीकॉम पेक्षा. बट स्टुडंट्सना नक्की अजून काय फायदा होतो स्मार्ट बीकॉमचा जर कोर्स केला तर? ह्यातली पहिली गोष्ट मी म्हटलं, हो 18व्या वर्षी सेटल झाला मुलगा. नॉर्मल पद्धतीमध्ये 25 पर्यंत वाट बघावी लागते. त्याच्यानंतरही आईवडिलांना शाश्वती नाही, डोक्यावरती चिंता. शेकडो मुलं पुण्यामध्ये हिंडताना दिसतात बेरोजगार. इथं 18व्या वर्षी मुलगा सेटल. दुसरी गोष्ट, त्याला हायर एज्युकेशनच करायचं आहे, MBA ला जायचं आहे, UPSC MPSC ला जायचं आहे. 1 वर्षाचं प्रॅक्टिकल स्किल आणि 2 वर्षाचा जॉब, ह्याचा प्रचंड त्याला फायदा होतोय पुढच्या करिअरमध्ये. तो कॉन्फिडन्स झालाय, त्याचं कम्युनिकेशन डेव्हलप झालंय. आणि तिसरा मी म्हटल्याप्रमाणे तुमचे 10 ते 12 लाख वाचताय ट्रेडिशनल बीकॉम पेक्षा. ह्या असे असंख्य फायदे तुम्हाला ह्या कोर्सेसचे 100% आहेत. सर तुम्ही म्हणताय फायदे आहेत म्हणजे वेळेच्या अनुषंगाने आहेत, त्याचबरोबर तुमचा पैसा हा म्हणजे कमवणार तर आहेच पण गमावणारा कमी होणार आहे. त्यामुळे हा कोर्स जो सर म्हणतायत तो खऱ्या अर्थाने स्मार्ट करताना दिसतोय. सर प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न असतात, जसं आधी आले होते की शिंदे सर जे नाशिकमधनं त्यांनी विचारलाय की ते 12वीचे शिक्षक आहेत. 12वी नंतर ट्रॅडिशनल बीकॉम BBA BBM करावं की स्मार्ट BBA स्मार्ट बीकॉम करावं? शिंदे सर, तुम्ही प्राध्यापक आहात, 12वीला शिकवता. तुम्हीच एक गोष्ट बघा, तुमचे स्टुडंट्स जे नॉर्मल ट्रेडिशनल बीकॉम होत आहेत, खरंच ह्यांना बिझनेसचं बॅलन्स शीट बनवता येतं का? ह्यांना GSTचं कॅल्क्युलेशन, इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन करता येतं का? मग 3 वर्ष घालवून जे हे जमत नसेल आणि एकदा या माझ्या कॉलेजवरती, माझी स्मार्ट बीकॉम BBAची मुलं बघा, हे बिझनेसचे प्लॅन करतात, 100-200 करोडचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतात, बॅलन्स शीट P&L असं बनवलं जातं. टॅली, SAP ह्या सगळ्यांमध्ये स्मार्ट आहेत, ह्यांचं कम्युनिकेशन डेव्हलप झालंय. हा खूप मोठा फरक आहे शिंदे सर. शिंदे सर, दुसरी गोष्ट नक्कीच आहे की अरे पैशाची जरी तुलना केली तर ट्रेडिशनलच्या तुलनेत मी सांगितलं तुम्हाला समजावून की 10 ते 12 लाखाचा फायदा होतोय. आणि तिसरी गोष्ट, आज जगात कोण आहे जे 100% सक्सेसची गॅरंटी देत आहे? नाही बाय फक्त. आणि एवढी गॅरंटी देत असेल तर का विचार करावा कुठल्या मुलांनी? आणि तुमच्यासारख्याही शिक्षकांनी हक्कानी प्रत्येक मुलाला सांगावं की तुला जर खरंच छान करिअर करायचं आहे तर स्मार्ट BBA आणि स्मार्ट बीकॉम कर, तुझं आयुष्य नक्की ग्रेट बनेल. या तुम्ही कॉलेजला, तुम्हालाही हा अनुभव आणि हा विश्वास नक्की बसेल. म्हणजे ॲडमिशनच्या आधी तुम्ही ते समजून घेण्यासाठी सुद्धा या, असं देखील निलय सर म्हणतायत. सर रोहन पाटील गडहिंग्लजवरनं त्यांनी विचारलं होतं की BBA हा एखाद्या डीम युनिव्हर्सिटीमधून करायचं ठरवलं पण नाईप कॉलेजमधून स्मार्ट BBA चांगलं वाटतंय त्यांना, तर ते थोडेसे द्विधा मनस्थितीत आहे की काय निर्णय घ्यावा? रोहन, एक सांगा, आपण BBA का करतो किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन? आपल्याला स्किल्स आले पाहिजेत, पुढे जॉब लागले पाहिजेत किंवा बिझनेसमध्ये आपण खूप सक्सेसफुल झालं पाहिजे, हाच उद्देश. म्हणजे ह्या 3 वर्षात आपण काय घेऊन जाणार हे महत्त्वाचं. तर एक करा, कन्फ्युजन होत आहे ना तुमचं, तर तुमच्या आवडणाऱ्या टॉपच्या डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजला जावा. तिथल्या जाताना शक्यतो पालक किंवा एखादा बिझनेसमन ज्याला बिझनेस कळतोय, जॉबमधला कुणी सक्सेसफुल, त्याला घेऊन जावा आणि त्या मुलांना भेटा, प्रश्न विचारा. तुम्हाला जॉबमध्ये लागणारे, बिझनेसमध्ये लागणारे कुठले कुठले स्किल येत आहेत? तुम्हाला बॅलन्स शीट येतं आहे का? डिजिटल मार्केटिंग येतं आहे का? ऑनलाईन बिझनेस कसे टाकायचे येतं आहे का? विचार आहे. दुसरी गोष्ट, तिथलं वातावरण बघा. मुलं खरंच कॉलेजला बसतायत का? डिसिप्लिन्ड आहेत का? बाहेरच टाइमपास करतायत, सिगरेट ओढतायत आणि पार्टीचं प्लॅनिंग करतायत? मुलं घडणार आहेत का बिघडणार आहेत? हे तुम्ही सारासर बुद्धीनं विचार करा.
तिसरी गोष्ट तुम्ही ही बघा की खरंच कॉलेजला मुलांची काळजी आहे का, पर्सनल अटेन्शन देत आहेत का, मुलं नाही आली तर कॉलेजला खरंच फरक पडतोय का. इथे नाईबला या हे सगळं बघून आणि इथं बघितल्यावर तुम्हाला जाणवेल माझा प्रत्येक मुलगा स्मार्ट झालाय, त्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली येत आहेत. इथलं वातावरण बघितलं की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. अरे कल्चर शिकवतायत, आयुष्य शिकवतायत, मुलं डिसिप्लिन्ड आहेत, हॅपी आहेत, एन्जॉय करतायत, हेल्थ छान झाली आहे, मुलगा इथं घडणार बिघडणार नाही नाईब कॉलेजमध्ये ह्याची तुम्हाला गॅरंटी येईल. आणि हे सगळं बघून आज कित्येक गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत रोहन, कित्येक युनिव्हर्सिटीचे टॉप प्रोफेसर्स आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांना ॲडमिशन घेतली. जर तुम्ही खरंच अभ्यास केला तर आय कॅन गॅरंटी नाईब शिवाय दुसरीकडं तुम्ही ॲडमिशन नक्कीच घेणार नाही, हे गॅरंटीड मी सांगू शकतो. तुमचं हे मार्गदर्शन आपण असंच चालू ठेवूया. तुर्तास वेळ झाली एका ब्रेकची आणि तुम्हाला जर स्मार्ट व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे हे निलय सर सांगणार आहेत. ब्रेक नंतर भेटूयात. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण निलय सरांसोबत बोलतोय. CA असलेले निलय मेहता सर हे निलय एज्युकेशन ग्रुप पुणे व नाईब इंटरनॅशनल बिझनेस कॉलेजचे संस्थापक आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण प्रेक्षकांच्या मनातले काही प्रश्न विचारत होतो. श्वेता सोमन पुणे यांनी विचारलेला आहे प्रश्न की कोणतंही कॉलेज एकतर जॉबची किंवा सक्सेसची 100% खात्री देत नसतं, मग तुम्ही कसे काय ती देता? कॉन्फिडन्स. आणि हा कॉन्फिडन्स कशातनं आलाय माहिती आहे? कारण आम्ही प्रत्येक मुलाला प्रॅक्टिकल स्किल्स देऊन 100% पर्सनल अटेन्शन देऊन त्याला स्किल्ड बनवतो आणि तो कॉन्फिडंट होतो. म्हणतात ना की जर काबिल असेल माणूस तर काबिल बनो, पहिले काबिल रहोगे तो सक्सेस आपके पीछे पीछे आएगी. आणि आम्ही एक्झॅक्टली ते करतोय. श्वेता, आम्ही प्रत्येक मुलाला इतकं डिटेल शिकवतो, इतके प्रोजेक्ट्स आहेत की त्याच्याकडून करून घेतोय. तो ॲक्च्युअल कंपन्यांचे फायनलायझेशन करतोय, टॅक्सचे कॅल्क्युलेशन करतोय, डिजिटल मार्केटिंग करतोय, लाईव्ह प्रोजेक्ट्स करतोय. तो बरेच मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट येत आहेत, त्याला शिकवतायत, त्याच्या ओरल्स घेतल्या जातात, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस घेतली जाते. इतकी सगळी तयारी केल्यावर जो मुलगा हजर राहतोय, जो दिलेले प्रोजेक्ट प्रामाणिकपणे करतोय, तो अयशस्वी होऊच शकत नाही. आणि हे नुसतं मी सांगत नाही तर मी 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर देतो आणि बिझनेससाठी ही छातीत ठणकावून सांगू शकतो की नाईबचा मुलगा आयुष्यात यशस्वी होणारच. आणि हा कॉन्फिडन्स आहे जो 2008 पासून आम्ही सिद्धही करून दाखवलेला आहे. एकही मुलगा जो रेग्युलर होता आणि जो यशस्वी नाही झाला असा तुम्हाला नक्कीच नाईबचा सापडणार नाही. सर, नाईब कॉलेजच्या या दोन्ही कोर्समध्ये स्मार्ट BBA आणि स्मार्ट BComमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजे काय प्रोसेस काय आहे? कारण तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली सांगताय तर लोकांचा थोडा कॉन्फिडन्स वाढला असेल, पण ते कसं करायचं? हां, तर ॲडमिशन घेण्यासाठी पहिली गोष्ट 12वी कॉमर्स किंवा सायन्स झालेल्या मुलांसाठी ही ॲडमिशन आहे. एका बॅचला 40च मुलं घेतोय, त्याच्यामुळे निवडून घेतली जातात. तर पहिली गोष्ट करा, पॅरेंट्सला घेऊन आणि सोबत एखाद्या ह्या क्षेत्रातल्या बिझनेसमनला किंवा छान जॉब करणाऱ्याला घेऊन व्हिजिटला या. इथं व्हिजिटला आल्यावर मुलांशी बोला, वातावरण बघा. मी जे सगळं सांगतोय ते अनुभवा. मेडिटेशन रूममध्ये जावा, तिथली पीस अनुभवा. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जावा, बघा कसे स्पोर्ट्स खेळतात मुलं. लायब्ररीत बसा, सेमिनार हॉलला जावा, 200 कॉम्प्युटरच्या लॅब्स बघा, हॉस्टेल आहे वरती, मेस आहे वरती, ह्या सगळ्या गोष्टी पहा. 9 मजली अपार्टमेंट पूर्ण बिल्डिंगमध्ये हिंडून पाहिल्यावर ज्या क्षणाला कॉन्फिडन्स येईल तेव्हा एंट्रन्ससाठी रजिस्टर करा. एक छोटीशी एंट्रन्स टेस्ट द्यावी लागेल तुम्हाला आणि जर ह्या एंट्रन्समध्ये पास झालात तर झालं, फक्त ॲडमिशन घ्यायची आहे. तुमचं आयुष्य कन्फर्म सक्सेसफुल होणारच. ही आता नाईबची जबाबदारी असेल. तुम्ही फक्त अभ्यास करायचा आणि अटेंडन्स द्यायचा बरोबर. सर, हे स्मार्ट BBA आणि BCom हे का करावं अगदी थोडक्यात सांगा. आणि हे मुळात मान्यता प्राप्त आहे का असा देखील एक प्रश्न असतो, तर त्या संदर्भात आपल्याकडे काय उत्तर आहे? हो, मी तुम्हाला मगापासून बऱ्याचदा बोलता सांगितलं सगळ्या गोष्टीत की याच्यात तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीच्या BCom किंवा BBA डिग्री सोबत स्किल्स दिले जातात. आणि खरं तर त्या डिग्रीच्या सर्टिफिकेट्स बरोबर पुणे युनिव्हर्सिटीच्या तुम्हाला स्किलचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचेही सर्टिफिकेट मिळतात. त्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला पुढे कामात येणार आहेत. तर का करावं हा तुमचा दुसरा प्रश्न होता आता मला की कशासाठी करावं. काही गोष्टी बघा ना तुम्ही. पहिली गोष्ट, प्रॅक्टिकल स्किल्स देणारे एकमेव कॉलेज. नाहीतर सगळे ट्रेडिशनल एज्युकेशन फक्त पुस्तकी ज्ञान किंवा फक्त डिग्रीचा कागद तर मिळतोय ना. पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, पर्सनल अटेन्शन देणारं एकमेव कॉलेज.
जिथे 40च मुलं घेत आहेत आणि प्रत्येकाचा अभ्यास अटेंडन्स चेक केला जातोय. तिसरी गोष्ट, कल्चर शिकवणारं, इथिक्स शिकवणारं, तब्येत घडवणारं, हॅपीनेस घडवणारं, मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी शिकून आदर्श व्यक्ती घडवणारं एकमेव कॉलेज. आणि चौथी गोष्ट म्हणजे 100% सक्सेस कोण देतंय हो आज? 100% जॉब पाहिजे, जॉब गॅरंटी. बिझनेस, फॅमिली बिझनेस किंवा इंटरनॅशनल करिअर करायचंय, सगळ्यांसाठी 100% सक्सेस असं हे एकमेव कॉलेज. खरं तर मी प्रश्न विचारला पाहिजे की का करू नये? हे केलंच पाहिजे प्रत्येक मुलांनी आणि त्यानं प्रयत्न करून ॲडमिशन मिळवलीच पाहिजे. असं हे करिअर आहे. या आम्ही खात्रीनं तुमची 100% काळजी घेऊ आणि आयुष्य घडवू. म्हणजे नक्कीच व्यावहारिक शिक्षणासाठी स्मार्टचा विचार करायला हरकत नाही. स्मार्ट BBA आणि स्मार्ट BCOMसाठी नाईपचा विचार करायला हरकत नाही असं म्हणायला हरकत नाही. सर, आज आपण इकडे आलात. 12वी नंतर काय हा मोठा प्रश्न असतो आणि त्यामध्ये तुम्ही हे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. हितगुजमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे